हायच गुड मॉर्निंग। आता मी नवीन कपडे घातले। आता आम्ही जाणार शोरूम मध्ये मामाला नवीन गाडी घ्यायला। चला शोरूम मध्ये गेल्यावर भेटूया, बाय। हे बघा आमचा बाबू सुद्धा उठलेला आहे। बाबूला झाले भरपूर सर्दी आणि बाबू बघतच नाही। तर चला भेटते थोड्या वेळाने, स्वयंपाक करायचा आहे। हे गाईज आता आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही चाललो आता बालाला गाडी घ्यायला शोरूम मध्ये। आणि बघू शकता पप्पा आणि बाबूला नवीन सायकल आणली, कारण की ती छोटी होती ती म्हणून आता जास्तीच हेवी क्वालिटी आणली। बाबू उठला खुश होईल। दीदी कुठे चालले? आता आम्ही चाललेलो आहे। पप्पा तुला कसं वाटतं तुझ्या मोऱ्याने गाडी घेतली तर? घ्यायला चालली म्हणजे पप्पाला आमच्या माहित नव्हतं, सरप्राईज आहे। कुठली गाडी आहे आपण माहित नाही। स्प्लेंडर घेतले। परत तुला कसं वाटतं स्प्लेंडर घेतले तर? आणि बाबूला बी नवीन गाडी आलेली आहे। आमची मजा आहे, तिची अनबॉक्सिंग बाकी बाबू आल्यावर आता। चल ग। सो तुम्ही बघू शकता आम्ही सर्व गेलेलो शोरूम मध्ये बाईक घेण्यासाठी। आणि बघू शकता इथे यांनी पैसे मोजत घेतल्यात, कारण की बाईक कॅश घेतलेली। आणि तिथे बालाची पण चर्चा चालू आहे। फायनली त्याला ड्रीम बाईक मिळालेली आहे। इथे आता यावी सर्व साईन वगैरे करून घेतील। आणि बघू शकता पप्पा सुद्धा बाईकवर बसून बघतो। आणि आम्ही चावी घेतली आणि मग बाला बाईकवर बसला आणि बाईक घेतली आणि आम्ही निघालो साई मंदिरला पूजा करण्यासाठी। तर बघू शकता बाला किती खुश आहे। सो तुम्ही बघू शकता आता इथे भटजी बुवानी गाडीची पूजा करत घेतली आहे। आणि राहुल दादांनी सुद्धा ॲक्टिवा घेतलेली। तर आम्ही दोन्ही पण बाईक घेऊन साई मंदिरलाच गेलतो पूजा करण्यासाठी। आणि इथे आता भटजींनी नारळ ओवळून पप्पाच्या आणि बाबाच्या हातात दिलता फोडायला। आता आम्ही जाऊ घरी। काय बघू शकता बाबू कसा डॅडी कडे बघतच राहिले। ती पेट्रोल टाकायला गेले। मच्छर ने मुंगी चावली होती। दी जी 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 डी 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 बस ना गाई। चला आता बाबू बसत आहे गाडीमध्ये, नवीन गाडी। त्याच्या मामाला पण नवीन गाडी, त्याला नवीन गाडी। ही वारी बस नाही, बस ना गाई। बाबा आमची जोरलाच होता। सो हे गाईज आज पूर्ण दिवस ब्लॉग शूट करायला भेटला नाही, कारण की माझा मोबाईल माझ्या भावाजवळ होता म्हणून मला ब्लॉग शूट करायला भेटला नाही। सो आता मी बाबूला पेज पाजते। बाबूचा पेज पिऊन झाला की आम्ही तयारी करू आणि जाऊ घरी। आता ध्रुवीचे डॅडी आल्यात ना, मग आम्ही घरी जाऊ, नाही का बाबू? बघ बाबूची सायकल। माझा तो पेज पिऊन झाला का मी
त्याचे कपडे वगैरे भरून ठेवीन आणि मग जाऊ आम्ही. तर चला भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. आता चालली बघू शकता माझ्या भावाने सामान घेऊन गेलेलं आहे आणि आता खाली बाबूला पॅन्ट घातली का जाऊ आम्ही. पप्पाची वाट बघतो माझ्या बाबू. तुला कसं वाटतं तर तुम्ही गाडी घेतली तुझी ड्रीम बाईक कुठे आहे? तुझी ड्रीम बाईक कुठे ठेवले? हा रस्त्यावर ठेवले. कोण नेली बिली बा? फर्स्ट बाईक, सेकंड ती एक आहे तिथे 4 व्हीलर गाड्या. बालाची ड्रीम गाडी आहे ती. फायनल त्याला भेटलेली आहे. आता तो खूप खुश आहे आणि आम्हाला तो पार्टी देणार आहे, धाब्यावर नेणार आहे. पप्पा येते ना. बाय बाय. बाय बाय. मम्मीला जाऊ दे, तू थांब. तू थांब. का सचिन दादा बाय बाय. सचिन दादा बाय बाय. हो चल बाय बाय. पप्पा बाय बाय. सो गाईज आता आम्ही निघालेलो आहे घरी जायला. माझा भाऊ येतो सोडायला. आज खूप खुश आहे कारण की त्याची ड्रीम बाईक त्याला भेटले. बघू शकता आमचं गाव. आता इथून एक रोड पार केला का सासरवाडी. गाईज फायनली आता आम्ही घरी पोचलेलो आहे. बघू शकता बबल्या हाय का? हाय. मम्मीचे पप्पी दे माझ्या. पप्पी दे इथं. हे बाबू आपला बाबू आहे इथे. हे बाबू आहे ना इथे. त्याला TV लावून दिले तर हा बाबू. आले लागल तुझे. लागल तसं मस्ती नाही. आत्ताच आले घरून आणि मी आता घेतलं चपात्या भाजायला. त्याच्याकडे सोयाबीनची भाजी आणि दुसरी फक्त बटाट्याची करते. चला पहिला तर स्वयंपाक करून घेते ना मग भेटते. बघू शकता ध्रुवीच्या डॅडीने ध्रुवीला काय काय आणलं तर दाखवत घेतले. दोन आणले तुला म्हणजे तुला म्हणजे असेल तुला. हे मी घालू शकते. अजून काय आणले? ओ माय गॉड. हापूस ना पाहिजे. हापूस 2 कवरे असतं बघ. बाबा 3 4 सगळा तिलाच आणले का? मला या टुनटुना जेवणाच्या एक गल्यांची. जय जगन्नाथ बी आणले तिला. कवऱ्या अजून सगळं तिला. अजून दीदी कसं वाटलं का तुला तुझ्या डॅडीने एवढं काही बी म्हणजे एवढं बेसलेलं नाही तुला. नाही की कडची जाऊ तिला ब्रेसलेट तर जामेर नाही तरी. बाबा मोत्यांची मालदी आई मला व्हिडिओ कॉल करून दाखव. या मला दाखवलेलं रंगीबिरंगी. दीदीला नव्हतं ना. बघूया कसं ब्रेसलेट दाखवून येऊ. भारी येऊ बघ ना. म्हणणं ना प्रसाद वाटायचा असेल ना. माझ्या नवऱ्याने आणले मला ही काय नागपूरची ऑरेंज बर्फी. क्या का हो उलट ठेवलं ना असं ठेवायचं. रस बी असता. आता खोलू नको ना. किती पॅकेट आणले? 4 पॅकेट. 2 किलो आणले. आता ते जेवल्यावर करू ही बर्फी. आज जे फोडता जे
थांबा ध्रुवीला खायची आहे ही बर्फी. बाबा 1.5 कोटीचा फ्लॅट भेटला विनायक मध्ये डायरेक्ट बँकॉक. बँक जाऊन खाऊन दाखव कशी लागतं. कशी आहे चॉकलेट सर. चॉकलेट सर चॉकलेट सर. भाजीचं. सो गाईस तुम्ही बघू शकता याच्यात आहे बघा असे खाजे आहेत आणि खायला पण भारी लागतात. मी खाऊन बघितलं, टेस्ट केला, खूप छान आहे, भारी आहे. सो गाईस तुम्ही बघू शकता यावी आणले ते खाजे खूप छान लागतात. आता दीदी जाते सर्वांना वाटून येते. दीदी जा सर्वांना दे जा नाही ते परिसन आहे एक दे. सो गाईस तुम्ही बघू शकता मी इथे बाबूची सायकल ठेवली ना, तर मी गाणी लावते ना तर त्याला सायकल जवळ जायचं. आता बघा इथे त्याची सायकल ठेवली, अजून खोलली नाही. बाबू आपला बाबू बूम कुठे आहे बूम. ए बाई बा बूम बा. सो गाईस तुम्ही बघू शकता दीदी आपली झोपलेली आहे आणि आपला डुगू शेट अजून जागा आहे. त्याला झोप नाही, इशा जिजी 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 करतो तो. हा दीदी पाहिजे का तुला. गुड नाईट कर गाईजला. गाईज गुड नाईट. आता अजून बाबू झोपत नाही, आपला 12 वाजलेले आहेत. चला भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जी 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 जी